विरोधी पक्षनेत्याची निवड करायची नसेल तर सरकारनं जाहीर करावं. आम्ही आमच्याकडून प्रयत्न केला, अध्यक्षांना पत्र दिलं. सरकारकडे बहुमत तरी का घाबरत आहे? भास्कर जाधव यांचा सवाल. मी तर आमच्याकडून प्रयत्न केला, आम्ही रितसर पत्र दिलं, त्याच्यानंतर सुद्धा ते जर विरोधी पक्षनेते पदाची निवड करत नसतील तर का करत नाही हे तुम्ही सरकारला आणि अध्यक्षाला विचारलं पाहिजे. बाजूच्या खुर्चीचा निर्णय अध्यक्ष ज्या दिवशी घेतील तो मान्य. विरोधी पक्षनेते पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तर घाईगडबडीमध्ये निर्णय घेणार नाही, अध्यक्ष नार्वेकर यांचं वक्तव्य. बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील आम्हाला मान्य. बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील आम्हाला मान्य. विरोधी पक्षनेत्याची निवड व्हायला हवी. मोठ्या मनानं विरोधी पक्षनेत्याची निवड करा. जयंत पाटलांसह विजय वडेट्टीवार यांची मागणी. पण मोठ्या मनाने, विशाल मनाने भास्कररावांचं नाव आम्ही सगळ्यांनी एकमताने विरोधी पक्ष नेता म्हणून दिलेलं आहे. त्यांना आजच सभागृह संपायच्या आधी आपण हा मोठेपणाने निर्णय घेतला हे अध्यक्ष महोदय आपण कृतीतून दाखवून द्यावं. अध्यक्षांच्या कर्मचाऱ्याच्या ऑफिसात सत्ताधारी आमदार गेले. लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत असं आमदारांनी विचारलं. विधानसभेमध्ये भास्कर जाधव यांचा गंभीर आरोप. अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा. हे आज सभागृहामध्ये घडलं. भास्कर जाधव यांच्या बोलण्यामध्ये तथ्य असल्यास पुरावे द्या, FIR दाखल करू. भास्कर जाधव यांच्या आरोपानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया. त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही, त्याची चौकशी केली का नाही, त्याचे पुरावे का नाही. जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावर, त्याच्यावर ऍक्शन घेऊ, FIR दाखल करू. रोहित पवारांनी माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा गंभीर आरोप. तर जयकुमार गोरे प्रकरणामध्ये सुप्रिया सुळे, रोहित पवार, प्रभाकर देशमुख यांना सहआरोपी करा. पडळकर यांची मागणी. च्या प्रकरणामध्ये या दोघांना सहआरोपी करा, तिघांना सहआरोपी करा, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा आणि सोलापूरमध्ये माझ्या गाडीवरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा नीटपणे तपास करा, याचं स्टेटमेंट घ्या आणि रोहित पवाराला त्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करा. गोपीचंद पडळकर, राणे, खोतांना भाजपनं पगारावर ठेवलाय. अर्वाच्य टीका करण्याची जबाबदारी हे सर्वजण इमानदारीनं पार पाडतात. पवारांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांची टीका. सतत अर्वाच्य बोलणे, सतत काहीतरी महाराष्ट्राची शांतता भंग होईल अशी भाष्य करणे, हा जॉब देवेंद्रजींनी त्यांना दिलाय. ते त्यांचं काम इमाने अद्वारे पूर्ण करतायत. आता सॅलरी काय ते मला माहित नाही. गोरे काय प्रकरण आहे याचा तपास मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्रपणे करावा, राऊतांची मागणी. तर मुख्यमंत्री तपास भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, एकनाथ खडसे यांचा आरोप. असा माननीय मुख्यमंत्री गोरेंना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे तपासाची दिशा जी आहे ते दृष्टीकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जर त्याच्यामध्ये दोषी असेल तर कारवाई करावी. दिशा सालियांचा सविस्तर पोस्टमार्टम रिपोर्ट समोर. दिशाच्या मृत्यूचं कारण डोक्याला गंभीर इजा तर शरीरावर देखील जखमा असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद.